नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 1चं गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता आणि त्यामधला सराव संच 1.3 आज आपण पाहतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 1.2 वरती आपण चर्चा केली. त्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून मागील दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. आणि आता आपण पुढे सुद्धा प्रत्येक सराव संचाच्या व्हिडिओ आपण अपलोड करत असणार आहोत यूट्यूब चॅनलवरती. त्याचबरोबर मित्रांनो, गणित भाग 1चं पहिलं प्रकरण जे आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, या प्रकरणावर सुद्धा आपल्या व्हिडिओ बनवून झाल्यात. सगळे सराव संच कंप्लीट झालेत आणि संकीर्ण प्रश्न संग्रह सुद्धा कंप्लीट झालेला आहे. तर गणित भाग 1च्या त्या पहिल्या प्रकरणाच्या जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणावरच्या सराव संचाच्या ज्या काही नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर त्या नोट्सची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता सराव संच 1.3 सुरू करूयाच, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक विनंती करतो, तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक्स आम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. थँक्यू. तर आता बघा 1.3 समजून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला कसोट्या त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या माहिती पाहिजे आणि यामध्ये जास्तीत जास्त को कसोटीचा वापर होतो. ओके. आता समरूप त्रिकोणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि दुसरी गोष्ट त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ओके, संगत बाजू प्रमाणात असतात हे लक्षात ठेवायचं. आता आपण या ठिकाणी पहिला प्रश्न जर आपण बघितला, दोन प्रश्न मी लिहिलेत फळ्यावरती, पहिला आणि दुसरा, आणि आपण सगळे बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्या प्रश्नात आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे की दोन त्रिकोण आहेत. या एकाच त्रिकोणामध्ये दोन त्रिकोण लपलेत, एक हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण. आता याच्यात काय दिलं आहे की कोण ABC 75 दिला आहे. कोण ABC तुमच्याकडे 75 अंश आहे आणि EDC पण 75 अंश आहे. तर दिलेले त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? बघा, दिलेले त्रिकोण म्हणजे इथं कुठले दोन त्रिकोण आहेत? एक आहे त्रिकोण, मोठा त्रिकोण जो आहे तो ABC, त्रिकोण ABC, व दुसरा त्रिकोण आहे EDC मध्ये. आता हे दोन त्रिकोण आपल्याला काय करायचे? समरूप दाखवायचे. आता हे समरूप दाखवण्यासाठी कसोट्यांचा वापर करतो. आणि कसोट्या म्हणजे काय? कुठले तरी घटक आपल्याला एकरूप असतात त्यामध्ये, ते आपल्याला दाखवायचे असतात पहिले. आता पहिली गोष्ट, याच्यामध्ये काय काय एकरूप आहे? आता बघा, मोठ्या त्रिकोणाचा कोन B आणि लहान त्रिकोणाचा कोन D हे दोघं जण एकरूप आहेत. हे इथं दिलेलं आहे, आपल्याला पक्षामध्येच दिलं आहे. ओके, मग इथं लिहू आपण कोन ABC बरोबर कोन EDC. कारण काय बाबा, हे दिलेलं आहे आपल्याला, किंवा बरोबर 75 अंश आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर 75 अंश आणि हे आपल्याकडे दिलेले आहे. ओके, प्रश्नातच आपल्याकडे दिलेलं आहे. झालं. आता हे दिलंय. आता दुसरा मुद्दा, एक तर आपला घटक झाला. आता दुसरा घटक बघा, या दोन त्रिकोणांमध्ये जर तुम्ही विचार केला तर ABC मध्ये C येतोय आणि त्याचप्रमाणे EDC मध्ये सुद्धा C येतोय. C हा कोण दोन्ही त्रिकोणांमध्ये येतो. मग जो कोण दोन्ही त्रिकोणामध्ये येतो त्याला आपण सामायिक कोण म्हणतो. कुठला कोण म्हणतो? सामायिक कोण. म्हणून कोण C हा सामायिक कोण आहे. मग आपण लिहू शकतो कोण C एकरूप कोण C. ओके, इथं कंसात लिहायचं सामायिक कोण. ठीक आहे, कारण सामायिक कोण एकच असतात आणि ते एकरूप असतात. तुम्ही पूर्ण नाव सुद्धा लिहू शकता की बाबा Cचं नाव ABCच्या त्रिकोणामध्ये म्हटलं तर ACB आणि EDC मध्ये म्हटलं तर ECD असं पण लिहू शकता, पण आपण C एकरूप C शॉर्टकटमध्ये लिहिलं. आता बघा, दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्यात. दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणजे को कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप आहेत. मग तिथं तिसरा मुद्दा आपण लिहू की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. कुठली कसोटी बाबा? इथं को कसोटी, समरूपतेची को कसोटी, आणि त्या को कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. दोन कोणांच्या जोड्या जर तुम्ही एकरूप दाखवू शकाल तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात हे लक्षात ठेवायचं. कोणती कसोटी? को कसोटी. दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवा आणि को कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप दाखवा, विषय संपला. आता इथं बघा, दुसरा प्रश्न, इथं पण तेच आहे. आकृतीमधील त्रिकोण एकरूपच्या ऐवजी इथं समरूप आहे. एकरूप लिहिलं मी चुकून, इथं समरूप आहेत का? ओके, हे दोन त्रिकोण समरूप आहेत काय हे चेक करायचं आहे. ठीक आहे, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता इथं तर आपल्याला कोणांची मापं दिली होती, पण इथं कोण नाही, बाजू दिसतात आणि तीन बाजू दिल्यात म्हणजे इथं बाजू 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 बाबा कसोटीचा वापर होऊ शकतो.
मग आता हे दोन त्रिकोण जर बाबा कसोटीनुसार समरूप दाखवायचे असतील तर इथे यांच्या बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं, ते आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता बाजूंचं गुणोत्तर आपण लिहून घेऊयात बाबा सारखं आहे की नाही. कुठले दोन त्रिकोण आहेत, एक आहे त्रिकोण PQR व दुसरा त्रिकोण LMN मध्ये. PQR व LMNचे काय ABC आहे बाबा ते एकदा आपण नीट बघून घेऊ. PQR व LMN मध्ये बघा. आता याच्यामध्ये बघा पहिले PQ छेद LM काढू आपण, PQ भागिले LM. आता याला नंबर 1 देऊ. PQ काय 6 आणि LM 3, 6 भागिले 3 बरोबर 3 दुने 6 झालं. दुसरा मुद्दा आपण लिहू QR भागिले MN लिहू, QR भागिले MN. ठीक आहे, QR आपल्याकडे 8 आहे आणि MN किती 4 आहे, 4 दुने 8 म्हणजे 2 आलं. आता तिसरा मुद्दा आपण काय लिहू, PR भागिले LN. इथं लिहा PR भागिले LN. आपला PR 10 आहे आणि LN किती 5 आहे, 10 भागिले 5 बरोबर 5 दुने 10. आता इथं सगळीकडं गुणोत्तर 2 2 2 आलं, सारखं आलं गुणोत्तर. मग इथं लिहायचं विधान 1 2 व 3 वरून, विधान 1 2 व 3 वरून. तुमच्याकडं 1 2 3 या तीनही विधानांवरून असं दिसतंय की बाबा PQ भागिले LM बरोबर QR भागिले MN, QR भागिले MN आणि बरोबर PR भागिले LN, PR भागिले LN. तिन्ही गुणोत्तर सारखे आहे बाजूंचे. 1 2 आणि 3 वरून बाजूंचे तीनही गुणोत्तर सारखे आहे, म्हणून बाजू 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 बाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणून इथं आपण लिहू शकतो त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. कोणती कसोटी बाबा, बा कसोटी, बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत. तर अशा प्रकारे हे दोन प्रश्न मित्रांनो आपण सोडवू शकतो. आता या दोन प्रश्नानंतर बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते पण आता लगेच बघूयात. तिसरा आणि चौथा प्रश्न मी लिहून घेतो आणि मग आपण बघूयात सोडून त्यांना. ठीक आहे, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 4 मी बोर्डावरती लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 मीटर व 8 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर मोठ्या खांबाची सावली किती मीटर पडेल. बघा हा लहान खांब आहे PQ, ज्याची उंची 4 मीटर आणि त्याची सावली 6 मीटर पडते, आणि मोठ्या खांबाची उंची 8 मीटर आहे आणि त्याची सावली आपल्याला BC जी आहे ती काढायची किती मीटर असणार आहे. ओके, या ठिकाणी एक लक्षात घ्या, दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळेस आपल्याकडे पडत आहेत. त्यामुळे काय होतं, दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळेस पडत असल्यामुळं हा खांब आहे त्याची सावली एकाच वेळेस पडत असल्यामुळे हा कोण आणि हा कोण एकरूप असतात. ओके, इथं बघा दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळेस पडत असतात, एकाच वेळी पडल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की जे दोन कोण आहेत इथून बाहेर पडणारे, एक आहे QPR म्हणून कोण QPR बरोबर कोण BAC. ठीक आहे, हे दोन कोण एकरूप असणार कारण सावल्या एकाच वेळेस पडल्यात. आता आपण काय करू, हे दोन त्रिकोण आहेत ना ते समरूप दाखवू. समरूप दाखवल्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात लिहिल्या की तुमचं उत्तर ऑटोमॅटिक येतं. बघा अशा टायमाला सरळ दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आणि मग संगत बाजू प्रमाणात दाखवल्या की आपलं उत्तर येत असतं. कसं करायचं बघा, कुठले दोन त्रिकोण, आपले हे दोन त्रिकोण आहेत ना, म्हणून त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये काय आहे, या दोन त्रिकोणांमध्ये कुठल्या कोणांच्या जोड्या एकरूप दाखवू शकतो. दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या की कोको कसोटी. बघा पहिली खांब तुमचे 90 अंशातच उभे असतात, म्हणून हा B आणि Q 90 मापाचे कोण आहेत. आणि दुसरी गोष्ट हा P आणि A कोण एकरूप आहे का, कारण इथं आपण याला विधान 1 म्हणा की बाबा विधान 1 वरून. ठीक आहे, आणि मग दोन कोणांच्या जोड्या एकरूप म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. मग आता पहिला काय करा तुम्ही, कोण QPR बरोबर कोण BAC लिहा. इथं काय लिहा, 1 वरून. ठीक आहे, झालं. आता कोण B बरोबर कोण Q किंवा पहिला Q लिहा. चला पहिला Qचं नाव लिहा, Q पूर्ण नाव लिहा. PQR कोण PQR एकरूप कोण ABC. कारण काय बाबा, प्रत्येकी 90 अंश. ठीक आहे,
आणि म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा PQR समरूप त्रिकोण ABC. कारण काय बाबा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू नाही, कोको कसोटी. कसोटी. ओके, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. परत एकदा सांगतो की सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय लिहिलं, QPR एकरूप BAC. QPR एकरूप BAC, कारण हे ऑलरेडी आपल्याला इथं दिलं होतं. या दोन त्रिकोणांमध्ये आपण QPR एकरूप BAC दिलं कारण 1 वरून. आणि हे कसं आलं QPR एकरूप BAC, कारण दोन्ही त्रिकोणांच्या दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळेस पडतात, म्हणून हे दोन कोण एकरूप आहे. एक आहे QPR आणि दुसरा आहे BAC. हे दोन्ही एकरूप आहे कारण सावल्या एकाच वेळेस पडतात. हा पहिला मुद्दा. मग आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये PQR व ABC मध्ये QPR एकरूप BAC हे 1 वरून, म्हणजे P आणि A एकरूप आहे 1 वरून. आणि दुसरी गोष्ट, हा Q आणि B एकरूप आहे, म्हणजे PQR एकरूप ABC, कारण प्रत्येकी 90 अंश आहे. आणि म्हणून आपण लिहिलं दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत, म्हणून आपण लिहिलं दोन त्रिकोण समरूप आहेत. PQR समरूप ABC, कारण कोको कसोटीनुसार दोन कोणांच्या जोड्या एकरूप, म्हणून कोण म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप. आता समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून आपण काय लिहू, PQ/AB लिहू. म्हणून PQ/AB आणि बरोबर RQ/BC लिहू. RQ/BC, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. आता PR/AC लिहिलं असतं, पण तिची काही गरज नाही. आता संगत बाजू प्रमाणात लिहिल्या. आता किमती टाकू. PQ किती 4 आहे आणि भागिले AB आपल्याकडे किती, AB आपल्याकडे किती 8 आहेत, बरोबर. RQ 6 आहे आणि आपल्याला BC या ठिकाणी काढायचे. आता तिरकस गुणाकार करू आपण. 4 गुणिले BC 4BC आणि 8 सक 48 आले. आपल्याला BC काढायचं आहे. BC आपल्या जाग्यावर, 48 आपल्या जाग्यावर, हे 4 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून BC बरोबर 4 × 4 4 2 8, BC बरोबर 12. BC बरोबर किती आलं आपल्याकडे 12. मग आता BC 12 याचा अर्थ काय बाबा, BC 12 मीटर याचा अर्थ काय, आपल्याला काय विचारलं होतं, मोठ्या खांबाची सावली. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं मोठ्या खांबाची सावली बरोबर 12 मीटर. या ठिकाणी इथं पुढे लिहायचं मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल, एवढं उत्तर लिहायचं. आता माझ्याकडे जागा नाही म्हणून मी लिहित नाही, पण तुम्ही इथं खाली लिहा मोठ्या खांबाची सावली ही 12 मीटर असेल. ठीक आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. या चौथ्या प्रश्नात काय करायचं, मी प्रश्न शॉर्टकटमध्ये लिहिला आहे, आकृती महत्त्वाची आहे. याच्यात आपल्याला दाखवलं की दोन त्रिकोण समरूप दाखवा म्हणतात. एक आहे CPA आणि CQB, हे दोन त्रिकोण समरूप दाखवा. आणि हे दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर AP 7 आहे, BQ 8 आहे, BC 12 आहे, तर AC काढायचे. आता पहिले हे दोन त्रिकोण समरूप दाखवून घेऊयात आपण. ठीक आहे. कुठले दोन त्रिकोण आहे, एक आहे त्रिकोण CPA व दुसरा त्रिकोण जो आहे तो CQB मध्ये. आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण काय करतो, जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर. बघा CPA त्रिकोण कुठला आहे, CPA हा त्रिकोण आहे ज्याच्यामध्ये P हा काटकोन आहे. ठीक आहे. आणि दुसरा CQB हा त्रिकोण आहे ज्याच्यात Q काटकोन आहे. म्हणजे एक कोण तरी 90 मापाचा आहे, जी कोणांची जोडी एकरूप आहे. मग आपण लिहू, चला पहिला मुद्दा, CPA हा जो त्रिकोण दिसतोय त्याच्यामध्ये P 90 अंश आहे, म्हणजे CPA कोण CPA बरोबर किंवा एकरूप कोण CQB मध्ये Q 90 आहे, म्हणून CQB. ओके, हे दोघं जण एकरूप आहे कारण प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी आपल्याकडे काय बाबा 90 अंश किंवा काटकोन आहे. आता दुसरा एक कोण एकरूप दाखवा, दुसरी एक कोणांची जोडी एकरूप दाखवा. एक तर दाखवली म्हणजे को आला, अजून एक कोणांची जोडी एकरूप दाखवली तर को दुसरा येईल, आणि को कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप दाखवता येईल. आता दुसरा बघा CQB, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यात हा C कोण येतो, CQB मध्ये येणारा C. ओके, CQB मध्ये सुद्धा C येतो है ना. हा जो CQB म्हटलं ना आपण, CQB मध्ये C येतो, आणि CPA मध्ये सुद्धा C येतो. C हा दोघांमध्ये कॉमन आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना, C याच्यामध्ये पण कॉमन दिसतोय आणि आकृतीमध्ये पण C हा कॉमन आहे. म्हणजे C हा CQB या त्रिकोणामध्ये सुद्धा C येतो आणि CPA मध्ये सुद्धा C येतो, दोघांमध्ये येतो. म्हणून हा सामायिक अँगल आहे, सामायिक कोण आहे, त्याला कॉमन अँगल इंग्लिशमधून म्हणतात, सामायिक कोण लिहू शकतो. म्हणून आता याचं नाव लिहिताना C एकरूप कोण C लिहा, कारण काय बाबा सामायिक कोण आहे. किंवा तुम्ही पूर्ण नाव लिहायचा प्रयत्न केला तरी चालेल,
CPAच्या संदर्भात ACP म्हणा किंवा आणि CQBच्या संदर्भात BCQ म्हणा, चालते. आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणून आपण तिसरा मुद्दा डायरेक्ट लिहू शकतो. त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB, कारण आपली कसोटी कोणती होती? को कसोटी. ठीक आहे, को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले. आता दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर आपल्याला तीन बाजू दिल्यात, चौथी बाजू आपल्याला जी आहे ती काढायची आहे. मग त्यासाठी हे दोन त्रिकोण समरूप आहेत ना, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात लिहायच्या. तुमचं उत्तर ऑटोमॅटिक येईल. आता दोन त्रिकोण समरूप आहेत तर संगत बाजू प्रमाणात लिहू. इथं CP म्हणजेच इथं आपण PC म्हणू शकतो, CP/CQ. बघा CP आणि CQची गरज आहे का या चौघांमध्ये? CP आणि CQची गरज नाही आहे. मग ज्यांची गरज आहे ते लिहा. PA म्हणजेच AP छेद QB म्हणजेच तुमचा BQ, त्यांची गरज आहे. AP आणि BQ आपल्याला पाहिजे, म्हणजे PA आणि QB आपण या ठिकाणी घेतला. PA म्हणजेच AP आणि QB म्हणजेच BQ, ज्यांची आपल्याला गरज आहे. आणि त्यानंतर बरोबर CA म्हणजेच AC आणि भागिले CB म्हणजेच BC. ओके, AC काढायचे आणि BC दिलेले आहे, या दोघांची सुद्धा गरज आहे. इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता या ठिकाणी किमती टाका फक्त. AP किती आहे? 7 आहे म्हणून इथं लिहिली 7. भागिले BQ किती? 8 आहे म्हणून इथं लिहिली 8. बरोबर AC आपल्याकडं 12 आहे, इथं लिहिली 12. आणि BC आपल्याला या ठिकाणी AC 12 नाही आहे, AC आपल्याला काढायचे आणि भागिले BC आपल्याकडं 12 आहे. ओके, आता तिरकस गुणाकार. 8 गुणिले AC 8 AC आणि 12 7 84. आपल्याला ACची किंमत काढायची. AC आपल्या जाग्यावर, 84 आपल्या जाग्यावर, 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. मग आपल्याकडे AC बरोबर किती? 84ला 8ने भाग लावा. बघा इथं बाजूला लावू आपण भाग. 8ने भाग लावू 84ला. 8 एके 8, वरून आले 4. 8 0 0. ठीक आहे, 4तून 0 गेले 4 आले. एक पॉईंट दिला, एक 0 घेतला आणि 8 5 40 आलं, म्हणजे 10.5 आपल्याकडे आलं. AC बरोबर 10.5 एकक पुढे आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्न क्रमांक तिसरा आणि चौथा सुद्धा बघू शकतो. एकूण मला तर वाटतं प्रश्न जे आहेत यामध्ये एकूण 9 प्रश्न आहेत माझ्या माहितीनुसार या सराव संचामध्ये. तर 4 तर आपले प्रश्न झालेत. आता लगेच आपण पुढचे प्रश्न बघूयात. आता 5वा आणि 6वा प्रश्न आपण बघून घेऊयात. ओके, बघा आता या ठिकाणी हा 5 नंबरचा जो प्रश्न आहे त्यात काय दिलंय की समलंब चौकोन QPRS मध्ये, PQRS मध्ये, या समलंब चौकोनामध्ये PQ समांतर SR, PQ आणि SR समांतर आहे. बघा PQ आणि SR समांतर आहे. AR बरोबर 5 AP दिलंय, म्हणजे तुमच्याकडे AR बरोबर 5 AP दिलंय. AS बरोबर 5 AQ आहे आपल्याकडं. AS बरोबर 5 AQ आहे. तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचं आहे? SR बरोबर 5 PQ. बघा इथं सगळ्या बाजूंच्या गुणोत्तराचा विषय आहे. मग काय करा? दोन त्रिकोण समरूप दाखवा, संगत बाजू प्रमाणात दाखवा, तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येईल. आता इथं कोणते दोन त्रिकोण तुम्ही समरूप दाखवू शकता? तर यामध्ये तुम्हाला दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे झाले तर ASR आणि AQPचा तुम्ही विचार करू शकता. बघा या ठिकाणी ASR हा एक त्रिकोण आहे, ASR आणि AQP हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके, आता हे समरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? को कसोटीचा जास्त वापर होतो, म्हणजे दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवू. बघा आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्याकडे हा एक कोण, बघा दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. ते कुठले बाबा? की त्रिकोण आपल्याकडं ASR व दुसरा जो त्रिकोण आहे तो आपल्याकडे AQP मध्ये. ओके, या दोन त्रिकोणांचा विचार करायचा, एक वरचा आणि एक हा खालचा. याच्यामध्ये बघा पहिला A आणि A हे दोन कोण कसे असणार? एकरूप असणार, कारण ते विरुद्ध कोण आहेत. ओके, आता दुसरा मुद्दा PQ आणि SR समांतर आहे. तर समांतर रेषांमध्ये येणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. बघा झेडमध्ये हा जो कोण आहे ना, इथून असा येतो हा झेडमध्ये, त्याच्यामुळे हा कोण आणि हा कोण पण एकरूप, कारण हे व्युत्क्रम कोण आहेत. व्युत्क्रम कोणांच्या जोड्या एकरूप, म्हणजे दोन कोणांच्या जोड्या या ठिकाणी एकरूप झाल्या. हा कोण आणि हा कोण व्युत्क्रम कोण आणि हे दोन विरुद्ध कोण, दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या. आता संगत बाजू प्रमाणात आपण लिहू शकतो. बघा याच्यात आपण पहिला मुद्दा काय लिहू की बाबा कोण PAQ बरोबर खालच्या त्रिकोणाचा SAR, कोण SAR, कारण हे काय बाबा विरुद्ध कोण आहेत तुमच्याकडे आणि विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात. झालं. दुसरा मुद्दा आता आपण काय लिहू? दुसरा कुठला कोण होता? एक आहे PQA, म्हणजे Q आणि S,
कोण PQA बरोबर कोण RSA. कारण काय बाबा, याला आपण म्हणू शकतो व्युत्क्रम कोण. हे कुठले कोण आहेत? व्युत्क्रम कोण. का व्युत्क्रम कोण एकरूप आहे? कारण PQ समांतर SR, व SQ छेदिका. ठीक आहे, हे पण आपण डिटेल्समध्ये लिहू म्हणजे प्रॉब्लेम नको. लक्षात आलं तुमच्या? काय केलं आपण या ठिकाणी? पहिला मुद्दा काय केला? ASR व AQP मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये A एकरूप A म्हणजे PAQ आणि SAR दोन कोण एकरूप आहेत कारण ते विरुद्ध कोण आहेत. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा काय? PQA हा Q कोण आणि RSA हा S कोण, हे दोन व्युत्क्रम कोण आहेत ते एकरूप आहेत. व्युत्क्रम कोण का? कारण PQ समांतर SR आहे आणि SQ किंवा QS ही छेदिका आहे. ठीक आहे, आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या म्हणून तिसरा मुद्दा आपण लिहू शकतो की बाबा त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP. ओके, का? कारण कसोटी. ठीक आहे, कसोटीनुसार आपल्याकडे अजून हे आपण पक्षातला हा पहिला मुद्दा लिहिला पाहिजे होता, पण ठीक आहे. चौथा मुद्दा आपण लिहू की दोन त्रिकोण जर का समरूप असतील कसोटीनुसार तर त्याच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणून आपण काय लिहू? AS भागिले AQ. चला, AS भागिले AQ बरोबर SR भागिले QP, SR भागिले QP आणि बरोबर AR भागिले AP. कारण काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता इथं विषय काय आहे? आपल्याला सिद्ध काय करायचं? SR बरोबर 5PQ म्हणजे तुमचा SRचा विषय, SR कुठे? इथं बरोबर 5PQ. QP म्हणजे QP आणि PQ एकरूपच आहे, सारखेच असतात. आपण काय करू? हा SR छेद QPचं गुणोत्तर काढायचं. मग त्याच्या सोबत आपण AR आणि AP ला घेऊ. ठीक आहे, AR आणि AP, कारण AR बरोबर 5AP आहे म्हणून आपण काय करू? AR आणि APचंच गुणोत्तर घेऊ. AS आणि AQ ला सध्या बाजूला ठेवू. मग इथं पाचवा मुद्दा आपण काय लिहू? SR भागिले QP म्हणजेच काय? PQ बरोबर AR भागिले AP. ठीक आहे, AR भागिले AP आपण लिहिलं. आता इथं काय होईल माहिती आहे का? सहावा मुद्दा आपण लिहू SR छेद PQ. SR छेद PQचा जर विचार केला आपण SR छेद PQ, SR बरोबर 5PQ दाखवायचं आहे आणि AR छेद AP आपण या ठिकाणी लिहिलं. आता इथं AR म्हणजे 5AP असतो. AR म्हणजे काय असतो? 5AP. पक्षात दिलंय ना, AR म्हणजे 5AP. मग तुम्ही ह्या ARच्या जागेवर 5AP ला लिहू शकताय. ठीक आहे, मग SR भागिले PQ आपण इथं जसंच्या तसं लिहू आणि ARच्या जागेवर तुम्ही लिहा 5AP लिहा आणि भागिले आपला AP जसाच्या तसा. आता हे बाकीचं पुढं कॅल्क्युलेशन करू. SR छेद PQ आपल्या जागेवर लिहा आणि हा AP कॅन्सल झाला. AP कॅन्सल झाला म्हणजे फक्त राहिला 5/1. आता तिरकस गुणाकार जर केला तर SR गुणिले 1 काय झालं? SR आणि बरोबर 5 गुणिले PQ 5PQ आपल्याकडे आलं. म्हणजे SR बरोबर 5PQ तुमच्याकडे आलं. आपण काय केलं? फक्त ARच्या जागेवर 5AP लिहिलं. कुठून लिहिलं? इथून. इथं कंसात तुम्ही लिहू शकता की पक्ष, कारण पक्षात काय दिलं तुमच्याकडं? AR बरोबर 5AP पक्षात दिलंय म्हणून या ठिकाणी तुम्ही इथं लिहू शकता पक्षातलं एक विधान की बाबा पक्षातून आपण काय केलं? ARच्या जागेवर 5AP लिहिलं आणि मग AP कट झालं. ठीक आहे, तर मित्रांनो हे आपलं सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा जर काही अडचण असेल तर या व्हिडिओला तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करून बघू शकताय, तुमच्या लक्षात येईल. थोडंसं अवघड आहे पण समजून घेणं गरजेचं आहे, तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ जर सतत तुम्ही पाहिले तर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. इथं सुद्धा तोच विषय आहे, समलंब चौकोनच आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे? AB समांतर DC तर आपल्याला दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? AB बरोबर 20 दिले. हा AB 20 दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर DC तुम्हाला 6 दिला आहे. त्यानंतर OB 15 दिला आहे आणि आपल्याला OD जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पण दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. आता इथं कुठले दोन त्रिकोण? हा एक वरचा आणि खालचा त्रिकोण जो आहे त्याला एक त्रिकोण ABO आपण घेऊ. त्रिकोण ABO व दुसरा त्रिकोण काय? DCO मध्ये. आता दोन त्रिकोण घ्यायचे, ते समरूप दाखवायचे आणि संगत बाजू प्रमाणात लिहायच्या. उत्तर तुमचं ऑटोमॅटिकली येतं. आता इथं दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पहिला हा आणि हा, हे दोन कोण कसे असतात? विरुद्ध कोण आणि हे व्युत्क्रम कोण. या दोन जोड्या एकरूप दाखवल्या की विषय संपला. ठीक आहे, पहिला आपण विधान लिहू कोण
या ओचं नाव वरच्या पहिला खालचा ABO घेतला ना, मग या खालच्या कोणाचं नाव काय BOA किंवा AOB. कोण AOB हे विरुद्ध कोण आहेत ना, ते आपण लिहू पहिलं. एकरूप कोण वरचा आहे COD. कारण काय विरुद्ध कोण येते, विरुद्ध कोण एकरूप असतात. आता दुसरे कुठले व्युत्क्रम कोण बघा, हे झेडमध्ये येणारे व्युत्क्रम कोण, हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण एकरूप असतात. जसं इथं आपण दाखवलं ना हा आणि हा, तसंच इथे आपल्याकडे D आणि हा B एकरूप असतो, व्युत्क्रम कोण आहे. कोण Dचं नाव काय CDO. एकरूप लिहा वाटलंच तर इथं. एकरूप कोण ABO. कारण काय रे बाबा, हे व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. तर व्युत्क्रम कोण का आहेत, कारण CD समांतर AB व छेदिका कोण, तुम्ही BD ला छेदिका म्हणू शकता, व BD छेदिका. तर अशा प्रकारे हा विषय झाला तुमच्याकडे. दोन कोणांच्या जोड्या तुम्ही एकरूप दाखवल्या, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झाले. कुठल्या कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार. म्हणून आपण या ठिकाणी तिसरा मुद्दा लिहू, त्रिकोण ABO समरूप त्रिकोण DCO. कुठली कसोटी, को कसोटी. ठीक आहे, कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. बघा पहिलं काय लिहिलं, हे दोन विरुद्ध कोण लिहिले. एक आहे COD आणि दुसरा आहे AOB. हे दोन विरुद्ध कोणांच्या जोड्या एकरूप लिहिल्या. त्यानंतर दुसऱ्या कुठल्या कोणांच्या जोड्या एकरूप लिहिल्या, व्युत्क्रम कोण. एक आहे CDO आणि दुसरा आहे ABO. हे दोन विरुद्ध कोण एकरूप दिले आपण. विरुद्ध नाही, व्युत्क्रम कोण एकरूप आपण या ठिकाणी लिहिलेत. मागच्या वर्षी इयत्ता 9वीला आपण हे सगळे कोणांचे प्रकार आपण पाहिले होते, व्युत्क्रम कोण, संगत कोण किंवा विरुद्ध कोण वगैरे. ठीक आहे. आता या ठिकाणी चौथा मुद्दा तुम्ही लिहू शकता, दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत, तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की AB/DC. ठीक आहे, म्हणून AB/DC बरोबर BO म्हणजेच तुमची OB आणि भागिले CO म्हणजेच तुमची BO म्हणजे तुमची OB आली. आणि BO छेद आपण काय लिहू, या ठिकाणी BO/DO लिहू, OD लिहू, कारण आपल्याला OB आणि ODची किंमत या ठिकाणी काढायची. लिहिताना आपण काय लिहिलं, AB/DC लिहिलं. बघा हा AB/DC आणि दुसरा OB/OD आपण लिहू. ठीक आहे, OB/OD. कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्यांची गरज आहे ना, तेच लिहिलं आपण. आपल्याला काय दिलंय बाबा, AB/CD. खालचा जो त्रिकोण आहे मोठा त्याची AB आणि लहान त्रिकोणाची CD. AB/CD म्हणजेच DC लिहिली. आणि इथं खालच्या त्रिकोणाची बाबा तुमच्याकडे OB आहे आणि वरच्या त्रिकोणाची OD. OB/OD कारण OD काढायचे आणि OB दिले. तिसरं सुद्धा आपण लिहिलं असतं की बाबा OA/OC वगैरे, पण त्याची काही आवश्यकता नाही आपल्याला तिसरं गुणोत्तर लिहायचे. आता इथे दिलेल्या किमती टाकू. AB किती आपल्याकडे 20 आहे म्हणून 20 लिहिलं. CD किती आपल्याकडे 6 आहे म्हणून 6 लिहिलं. OB किती 15 आहे मग 15 लिहिलं. आणि OD आपल्याला काढायचे. आता तिरकस गुणाकार करा. 20 गुणिले OD 20 OD आलं आणि बरोबर 15 सक किती आलं आपल्याकडे 90 आलं. आपल्याला ODची किंमत काढायची. मग आपण काय करू, OD आपल्या जागेवर ठेवू आणि 90 आपल्या जागेवर. हे 20 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 20 भागिले झाले. आता 0 0 गेले म्हणजे 9/2. 9/2 म्हणजे 4.5. 9च्या निम्मे 4.5 म्हणून आपला OD बरोबर किती आलं, 4.5 आलं. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. दोन्ही प्रश्न एक सारखेच आहेत तसं बघायला गेलं तर, एकाच पद्धतीने सोडवायचे. फक्त इथं सिद्ध करा होतं आणि इथं आपल्याला काय करायचं, एखादी बाजू आपल्याला काढायची होती. तर अशा प्रकारे आपण हे दोन प्रश्न पाहिले आणि 6 प्रश्न आपले पूर्ण झालेत. आता 3 प्रश्न उरलेले आहेत मला तर वाटतंय. 7वा 8वा आणि 9वा प्रश्न आहे. तर 7वा 8वा 9वा प्रश्न आता आपण लगेच बघूयात. 7वा प्रश्न आपण नीट समजून घेऊयात मित्रांनो. यात काय दिलंय की एक समलंब चौकोन आहे. कुठला चौकोन, समांतरभुज चौकोन आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप असतात. आता दुसरा मुद्दा दिलाय तर त्यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे की DE गुणिले BE म्हणजे आपला जो DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. CE गुणिले TE हे सगळं सिद्ध करायचं. आता इथं बाजूंचा गुणाकार दिलाय किंवा बाजूंचं गुणोत्तर आलं म्हणजे इथं तुम्हाला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आणि संगत बाजू प्रमाणात. आता दोन त्रिकोण कुठले, एक तर हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, हा समांतरभुज चौकोन असल्यामुळे समोरासमोरील बाजू समांतर असणार म्हणजे आपली AB आणि CD या दोन बाजू समांतर असणार. AB म्हणजेच AT
आणि सी डी तर सी डीचा आहे, समांतर आहे. आता दोन बाजू जर समांतर असतील अशा प्रकारे समांतर असतील आणि समजा आपण ही टी डीला जर तुम्ही छेदिका म्हटलं, टी डीला जर छेदिका म्हटलं किंवा आता यात टी डीला किंवा तुम्ही बी सीला जर छेदिका म्हटलं, बघा ही जर रेषा जर इथाची खाली जर असती तर आपल्याकडं हा जी टी बी मधला हा एक कोन सी, बरं का, आणि हा कोन बी, हे दोन कोन कसे झाले असते, एकरूप झाले असते, बरोबर ना. आता ही रेषा समांतर, ही रेषा समांतर आणि बी सी जर छेदिका म्हटली असती तर हा आणि हा हे दोन व्युत्क्रम कोन आहेत. ठीक आहे. आता या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये हा सी आणि हा बी व्युत्क्रम कोन झाला आणि हा ई कोन आणि हा ई कोन, हे दोन कोन विरुद्ध कोन आहेत, ते दोन कोन एकरूप झाले. मग हे दोन कोनांच्या जोड्या जर एकरूप दाखवल्या तर आपले दोन त्रिकोण काय होतात, ॲटोमॅटिकली समरूप होतात. तर आता आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवू. समरूप दाखवल्यावर संगत बाजू प्रमाणात दाखवल्या की विषय संपला. तर त्या अगोदर आपण सिद्धता लिहिताना काय करू माहिती आहे का, या चौकोनाचा विचार करू की बाबा पहिला मुद्दा चौकोन ए बी सी डी आपल्याला दिला, ए बी सी डी हा समांतरभुज आहे, समांतरभुज आहे. ठीक आहे. कारण काय बाबा, हे आपल्याला दिले पक्षात, हे पण आपण लिहू कंसात, पक्षात दिलेलं आहे. मग समांतरभुज चौकोन आहे म्हणून समोरासमोरील बाजू समांतर, ए बी समांतर सी डी, म्हणून ए बी समांतर सी डी म्हणजेच काय बाबा, ए बी म्हणजेच ए टी समांतर तुमची सी डी. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा, ए टी आणि सी डी समांतर आहे, तर बी सी ही छेदिका असताना, बी सी छेदिका असताना, बी सी जर तुमची छेदिका आहे तर बी सी छेदिका असताना तुमचा चौथा मुद्दा, चला याला तिसरा नकोच लिहू, आपण डायरेक्ट इथं तिसरा मुद्दा लिहू. बी सी जर तुमची छेदिका असेल तर आपला हा बी आणि हा सी एकरूप झाला, कारण व्युत्क्रम कोन आहे. मग आपण काय लिहू, कोन टी बी ई बरोबर कोन डी सी ई, कारण काय बाबा, व्युत्क्रम कोन आहे हा. ठीक आहे, झालं. आता हा व्युत्क्रम कोन एकरूप दाखवण्यासाठी एवढा खटावटो. आता आपण त्या दोन त्रिकोणांकडे येऊयात. पहिली गोष्ट, आता इथं कुठले दोन त्रिकोण आपण या ठिकाणी समरूप दाखवू शकतो. एक आहे डी सी ई, बघा डी सी ई, त्रिकोण डी सी ई व त्रिकोण आपल्याकडे दुसरा त्रिकोण आपल्याकडे डी सी ई आणि त्याचबरोबर टी बी ई व टी बी ई मध्ये. ठीक आहे, पुस्तकामध्ये पण आकृती आहे, पुस्तक बघा तुमच्याकडे असेल. दोन त्रिकोण आहे, एक आहे डी सी ई व टी बी ई. या दोन त्रिकोणांमध्ये नाव लिहिताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला संगतीनुसार लिहिता आलं पाहिजे. या दोन त्रिकोणांमध्ये काय काय एकरूप आहे. पहिली गोष्ट, ही कोणांची जोडी एकरूप आपण दाखवली, बी आणि सी व्युत्क्रम कोन आहे, आपण तो लिहून घेऊयात. चौथा मुद्दा देऊ इथं की कोन टी बी ई एकरूप कोन डी सी ई, याला लिहा 3 वरून. ठीक आहे. आणि पाचवा मुद्दा म्हणजे पहिला बी आणि सी एकरूप दाखवला. आता पाचव्या मुद्द्यामध्ये ई आणि ई एकरूप दाखवा. ईचं नाव काय बाबा, सी ई डी, कोण दाखवा, सी ई डी एकरूप कोन बी ई टी दाखवा, कारण ईज दाखवायचा ना, बी ई टी दाखवा. कारण काय बाबा, विरुद्ध कोन येते, आणि विरुद्ध कोन हे नेहमी कसे असतात, एकरूप असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग सहावा मुद्दा आपण लिहू, दोन कोनांच्या जोड्या एकरूप म्हणून दोन त्रिकोण समरूप, म्हणून त्रिकोण डी सी ई समरूप त्रिकोण टी बी ई. कोणती कसोटी, कोको कसोटी. आपण मगापासून कोको कसोटीचाच वापर करत होतो, म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, म्हणून आपण लिहू शकतो डी सी भागिले टी बी. डी सी आणि टी बीची इथं गरज आहे का, नाही आहे, मग त्याला नका लिहू. मग डायरेक्ट ई सी भागिले बी ई. बघा ई सी म्हणजे सी ई आणि बी ईची गरज आहे. ई सी म्हणजे सी ई जो आहे भागिले आपल्याकडे बी ई यांची गरज आहे. आणि बरोबर तिसरा काय, डी ई भागिले टी ई. इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके, डी ई आणि टी ईची पण गरज आहे. आता इथं तिरकस गुणाकार करा. पहिलं काय पाहिजे, डी ई गुणिले बी ई पाहिजे. बघा डी ई आणि बी ई या दोघांचा गुणाकार, तिरकस गुणाकार, डी ई गुणिले बी ई. आठवा मुद्दा लिहा, डी ई गुणिले बी ई आणि बरोबर या दोघांचा गुणाकार सी ई गुणिले टी ई असं होतं. आणि हे तुमचं सिद्ध झालं.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित जे आहे ते सोडू शकतो. 7वं जे गणित आहे थोडंसं वेगळं होतं, समजून घ्यायला थोडासा त्रास झाला असता, पण एकदम सिंपल आहे. बघा, हे 2 त्रिकोण तुम्ही समोर दाखवले, संगत बाजू प्रमाणात लिहिल्या की आपला विषय संपतो. आता यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आणि 9वा आपण बघूयात. बघा, आता प्रश्न क्रमांक 8वा आणि 9वा आपण बघू. एकदम सिंपल आहे. 8व्या प्रश्नात काय दिलंय की पक्षामध्ये दिलंय म्हणजे दिलेल्या गोष्टी काय काय दिलंय, AP/CP दिलंय, म्हणजे AP भागिले CP गुणोत्तर दिले बाजूंचे, AP/CP, आणि दुसरं दिलंय BP भागिले DP, ही 2 गुणोत्तरं दिलेत बाजूंची. आणि सिद्ध करायचे ABP आणि CDP 2 त्रिकोण, हे 2 त्रिकोण समरूप आहेत ते सिद्ध करायचे. बघा, सिद्धता लिहिताना आपल्याला 2 त्रिकोणांचा विचार करायचा आहे. पहिली गोष्ट त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये, या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला काय काय दिसतंय. पहिली गोष्ट बघा ना, या 2 बाजूंचं गुणोत्तर तर दिले, मग त्यांना आपण लिहू. चला, AP/CP बरोबर BP/DP लिहिलं, हे आपल्याला दिले पक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला 2 बाजूंचे गुणोत्तर सारखे आहेत, म्हणजे बाबा आहे, म्हणजे इथं कोको कसोटीचा वापर नाही होणार जास्त. 2 बाजूंची गुणोत्तर सारखे म्हणजे बाबा. आणि याच्यामध्ये बघा ना, हा जो कोण आहे या आकृतीमध्ये आणि हा कोण, हे 2 विरुद्ध कोण आहेत, ते एकरूप असतात आपल्याला माहिती आहे. मग आपण या ठिकाणी लिहू दुसरा मुद्दा की कोण APB बरोबर किंवा एकरूप कोण DPC किंवा CPD. कारण काय बाबा, हे विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण. बघा, 2 बाजूंची गुणोत्तर सारखे म्हणजे बाबा, आणि त्यांच्या मधला कोण जे आहे ते 2 कोण एकरूप आहेत. मधला जो कोण आहे ना तो एकरूप आहेत, मधल्या कोणांची जोडी एकरूप आहे, म्हणजे मध्ये को आला, म्हणजे बा कसोटीनुसार समरूप, बा बरोबर ना. ह्या 2 बाजू आणि मधला कोण म्हणजे बा कसोटीनुसार समरूप झाले. इथं को नाही, म्हणून तुम्ही लिहाल त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP, कोणती कसोटी, बा ही समरूपतेची कसोटी, आणि या बा कसोटीनुसार आपले 2 त्रिकोण समरूप झाले. एकदम सिंपल. पहिलं पक्षातलं विधान लिहिलं आणि नंतर मग आपलं हे 2 विरुद्ध कोण लिहिले, विषय संपला. तर हा झाला प्रश्न क्रमांक 8वा. आणि 9वा जो आहे शेवटचा प्रश्न, याच्याकडे वळूयात. इथं आपल्याला काय दिलं बघा, डायरेक्ट आपण काय करू, सिद्धता लिहायच्या मागं लागू आपण. पक्षात तुम्ही काय लिहाल की बाबा, पक्षामध्ये आपल्याला दिलेला आहे कोण, BAC आणि ADC एकरूप आहे. बरं का, आकृतीमध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की, बाजू BC वरती हा जो D बिंदू कसा आहे, असा आहे की कोण BAC, हा जो BAC दिसतो ना, हा मोठा A कोण, आणि हा D कोण ADC आणि BAC, हे 2 कोण एकरूप आहेत. तर सिद्ध करा की CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता इथं सुद्धा 2 त्रिकोण समरूप दाखवा, कोणते तरी 2 त्रिकोण समरूप दाखवावे लागतील, आणि ते समरूप दाखवल्यानंतर हे बाजूंचं गुणोत्तर अशा प्रकारे येऊ शकतं. आता कुठले 2 त्रिकोण तुम्ही समरूप दाखवाल. पहिली गोष्ट त्रिकोण बघा, BAC कोण दिला ना, मग हा एक BAC त्रिकोण आहे, BAC म्हणजेच ABC, व दुसरा त्रिकोण ADC मध्ये. या 2 त्रिकोणांचा विचार करू. बघा, एक BAC त्रिकोण हा मोठा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण जो आहे ना, आपण हा छोटा त्रिकोण, ज्याला मी रंग देतो, हा छोटा त्रिकोण. या 2 त्रिकोणात आपण विचार करू. आता या 2 त्रिकोणांचा बघा, BAC मधला हा जो कोण A मोठा आहे आणि ABC मधला हा D, हे 2 कोण एकरूप आहेत, हे पक्षात दिले आपल्याला. मग आपण ते विधान आपण लिहू. अगोदर कोण BAC बरोबर कोण ADC, कारण काय रे बाबा, पक्ष आहे. आता एक विधान पक्षातलं असतं, एक कोणाची जोडी पक्षातून मिळाली. आता दुसऱ्या कोणाची जोडी कुठून मिळाली, आकृतीमध्ये बघा, हा BAC मध्ये C कोण येतोय आणि ADC मध्ये सुद्धा C येतोय. C हाच कोण जो आहे ना, तो दोघांमध्ये येतोय. C कोण काय, दोघांमध्ये. मोठ्या त्रिकोणामध्ये सुद्धा तुम्हाला C मिळतो आणि या छोट्या त्रिकोणामध्ये C मिळतो, म्हणजे C दोघांमध्ये येतो, म्हणजे तो सामायिक कोण आहे. जसं इथं विरुद्ध कोण मिळाला, तसं इथं सामायिक कोण आपल्याला मिळाला. म्हणून दुसरा मुद्दा आहे कोण C बरोबर कोण C, कारण सामायिक कोण आहे, म्हणून 2 कोणांच्या जोड्या एकरूप. आता तिसरा पॉईंट बघा, 2 कोणांच्या जोड्या तुम्ही एकरूप दाखवल्या. ही एक कोणांची जोडी दाखवली आणि ही दुसरी कोणांची जोडी एकरूप दाखवली. मग 2 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणजे हे 2 त्रिकोण समरूप झाले. कुठली कसोटी, कोको कसोटी. म्हणून म्हणणार त्रिकोण BAC हा समरूप ADC, समरूप त्रिकोण ADC, कुठली कसोटी, कोको कसोटी. आता 2 त्रिकोण समरूप दाखवले. मग आता संगत बाजू प्रमाणात लिहा. पहिली गोष्ट AB/AD, AB आणि AD ची गरज आहे का, इथं नाही आहे.
मग AC आणि DC लिहा. चला AC बघा, पहिले AC भागिले DC आणि बरोबर BC भागिले AC, BC भागिले AC. इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता तिरकस गुणाकार AC गुणिले AC, ACचा वर्ग आणि त्यानंतर इथं BC गुणिले DC, BC गुणिले DC. बरं का, ACचा वर्ग बरोबर BC गुणिले DC आलं. आता AC म्हणजेच काय, CA. AC म्हणजेच तुमचा CAचा वर्ग. BD म्हणजे सॉरी इथं BC लिहायचं होतं, ठीक आहे. बघा AC गुणिले AC, ACचा वर्ग आणि BC गुणिले DC, ठीक आहे. BC गुणिले DC, BC म्हणजेच CB आणि DC म्हणजेच CD, म्हणजे CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे सिद्ध झालेलं आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे हा 9वा सुद्धा प्रश्न झाला आणि सराव संच 1.4 जो आहे तो संपलेला, 1.3 जो आहे तो संपलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी लवकरात लवकर असं जर वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.